आमच्या तरुणांच्या चेहऱ्यावरती आम्हाला समाधान दिसत नाहीये. रोजचा दिवस नुसते ढकलतायत. येईल तो दिवस ढकलायचा, पुढे जायचं. मिळेल ते शिक्षण घेतोय. शिक्षणाचा आणि नोकरीचा काही संबंध नाही. शिक्षणाचा आणि व्यवसायाचा काही संबंध नाही. मिळेल ती नोकरी पत्करायची का? आजपर्यंत आई वडिलांनी सांभाळलं, आता मला आई वडिलांना सांभाळायचं. मिळेल ती नोकरी पत्करावी लागते. त्यात समाधान असो नसो. आमच्याकडे त्या प्रकारचं शिक्षण मिळत नाही. आमच्याकडे खेळाडू तयार होत नाहीत. आमच्याकडचा सचिन तेंडुलकर, त्याला खासगी प्रशिक्षक ठेवायला लागतो आचरेकर सर. पण राज्य सरकार म्हणून कुठची अकादमी आमच्याकडे उभी राहत नाही स्पोर्ट्सवरती. आमच्याकडे चित्रकारांना कोणतं प्रोत्साहन नाही. आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर्स नुसते तयार होत आहेत पण त्यांना कामं नाहीत. गांगरलेला, कन्फ्यूज असा आमचा तरुण. आमच्याकडचा महाराष्ट्रामधला मराठी माणूस आज भाड्याच्या घरात आणि परप्रांतात जी लोक येणार ते आज स्वतःच्या हक्काच्या घरात, तुमच्या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या हक्काच्या महाराष्ट्रात ते स्वतःच्या हक्काच्या घरात राहणार आणि तुम्ही भाड्याच्या घरात. तुम्हाला मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये, पुण्यामध्ये आज घरं परवडत नाहीत. आमच्या लोकांना सगळे भाव गगनाला भिडले. परवडणाऱ्या घरांची स्कीम आमच्याकडे आणता येत नाहीये. अफोर्डेबल हाऊसिंगची स्कीम आमच्याकडे आणता येत नाहीये. का? कारण बिल्डरांना पोसायचंय. आम्हाला बिल्डरांना पोसायचंय. काय राज्य म्हणायचं का काय म्हणायचं? काही कोणाचा तिकडे लक्ष नाही. हे राज्य माझं आहे, राज्यातली जनता माझी आहे. या राज्यासाठी मला काम केलं पाहिजे विचारच नाहीयेत आमच्या लोकांच्या डोक्यात. आज मी जो महाराष्ट्राचा विकास आराखडा, जी ब्ल्यूप्रिंट अख्खी आणली आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये